नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींची आठवण येत नाही असा एकही क्षण नाही. त्यातही गुरुवार म्हणजे स्वामींच्या उपासनेचा वार, तारक मंत्राच्या पठणाचा वार. हा तारक मंत्र म्हणजे आपल्यासाठी संजीवनीच. पण त्याचा अर्थ समजून घेतला आणि मनाच्या गाभाऱ्यातून अंतर्मनानं स्वामींना साथ घातली तर तारक मंत्र म्हणताना स्वामी स्वतः दर्शन देतात याची प्रचिती येते. स्वामी म्हणजे स्व, मी. माझ्याजवळ येताना तू तुझ्यातील मीला सोडून ये, तरच मी तुला दिसेन, असं जणू त्यांना सुचवायचंय. जगाच्या कल्याणाच्या संतांच्या विभूती. स्वामींनी देह ठेवताना भक्तांना एक वचन दिलं, जो माझं नाम घेईल, खऱ्या मनानं माझी सेवा करेल, त्याचा योगक्षेम चरितार्थ मी चालवीन. पण म्हणून आपण नुसतं बसून राहिलो तर तेच स्वामी आपल्याला हाकलून देतील. प्रपंच सांभाळून परमार्थ करावा हेच अपेक्षित आहे स्वामींना. आणि म्हणून ते तारक मंत्र सांगताना म्हणतात, निशंक हो, निर्भय हो, मनारे प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. कुठलीही शंका घेऊन माझं नाम घेऊ नकोस, माझी सेवा करू नकोस. अत्यंत निर्भय हो, कारण आता तू माझ्यावरती सर्व काही सोपवलंयस. परंतु आपण खरंच असं करतो का? नाही. किती वेळा तारक मंत्र म्हणून देखील आपण चिंता करत राहतो. ज्या क्षणी आपण तारक मंत्र दिल्याप्रमाणे कुठलंही भय न ठेवता आणि कुठलीही शंका न घेता तारक मंत्र म्हणतो, त्यावेळी आपल्याला आपल्या पाठीशी असलेली स्वामींची शक्ती जाणवते. आपल्या पाठीशी उभे असलेले स्वामीबळ इतकं प्रचंड आहे की त्यावरती आपण निर्धास्त होऊन मार्गक्रमण करू शकतो. त्यांच्या नुसत्या स्मरणानं देखील ते आपल्या हाकेला धावून येतात. त्यांची शक्ती अवलोकनाच्या पलीकडची आहे. प्रत्यक्षात कधीच शक्य न वाटणाऱ्या गोष्टी देखील ते शक्य करतील यात शंकाच नाही. परंतु कधी जर त्यांना वाटलं तर आणि तरच उठसूट सगळ्या गोष्टी शक्य होत नाहीत. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञेविना काळ ना नेई त्याला, परलोकीही ना भीती तयाला. आपण स्वामीचरण कधीच सोडू नयेत, कारण स्वामींच्या पायाशीच सर्व विश्व आहे. आपल्या भक्तांचं प्रारब्ध घडवणाऱ्या, आपल्यावरती मायेची परखण करणाऱ्या स्वामींना त्रिवार वंदन. हा इहलोक सोडून परलोकी जायची वेळ आली तरी स्वामी आज्ञेशिवाय आपल्याला प्रत्यक्ष काळही नेऊ शकत नाही, अशी ही अलौकिक शक्ती आहे. परलोकात सुद्धा आपल्याला भिण्याचं काही कारण नाही, कारण आपल्या भक्तांना प्रत्येक क्षणी सांभाळणारी अशी ताकद म्हणजेच स्वामी. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. प्रपंचातील लहान सहान गोष्टींनी आपण सशासारखे घाबरतो. भय आपली पाठ सोडत नाही. आपल्या जीवाला शांतता मिळत नाही आणि म्हणूनच स्वामी सांगतात, अरे वेड्या, लहान सहान गोष्टींना उगाच कशाला भीतोस? तुझ्याजवळ माझी शक्ती उभीच आहे, तिला ओळखायला शिक. हा जन्म मृत्यूचा खेळ चालूच राहणार आहे, परंतु आपण स्वामी सेवेमध्ये आहोत, त्याचे बालक आहोत याची खुणगाठ नेहमी मनी ठेव. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त. कितीदा तिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. स्वामींवरती गाढ श्रद्धा जर असेल ना, तरच तुला स्वामी या दोन शब्दांचा अर्थ समजू शकेल. आणि तितकीच खोलवरती श्रद्धा असल्याशिवाय तू स्वामी भक्त होऊ शकणार नाहीस. आयुष्यामध्ये अनेक प्रसंगांमध्ये तुला तारणारे स्वामीच आहेत. प्रत्येक संकटातून तुला बाहेर काढणारे तारणहार स्वामीच आहेत. त्यांनी किती वेळा तुला हात दिलाय त्याचा विचार कर. अखेरच्या श्वासापर्यंत ते तुला साथ देणार आहेत, तेव्हा न डगमगता पुढे जा. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ, स्वामीच या पंचामृतात. हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती, न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती. प्राण, अपान, उदान, व्यान, समान या पंचप्राणामध्ये स्वामीच तर आहेत.
स्वामींची विभूती आणि तीर्थ यात सुद्धा स्वामींचाच अंश आहे. हे तीर्थ घेताना त्यांनी प्रत्येक संकटातून कसे आणि किती वेळा आपल्याला बाहेर काढले त्याची प्रचिती दिली ते आठवा. श्रद्धेनं मनापासून सेवा करणाऱ्या आपल्या भक्ताचा हात स्वामी कधीच सोडत नाहीत ही खुणगाठ मनाशी बाळगा. तर मग मित्रांनो, स्वामींनी आपल्याला आजवर सांभाळले आणि इथून पुढेही सांभाळतील हे लक्षात असू द्या. तर मग स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ तारक मंत्राचा हा अर्थ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.